GS स्ट्रक्चर्स आणि आयडियल आन्सर्समध्ये आपण डिस्कस करत आहोत. क्वेश्चन आहे, क्रिटिकली ॲनालाइज आर्टिकल 239A ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो जेव्हा केव्हा एखाद्या आर्टिकलबद्दल डिरेक्ट क्वेश्चन आलेला आहे, सो अनिवार्यपणे त्या आर्टिकलमध्ये जे काही सब पॉईंट्स असणार आहेत ते तुम्हाला प्रॉपरली तिथे लिहायचे आहेत. कारण की जर इथे असं विचारलं असतं की ॲनालाइज करायचं आहे तुम्हाला, इथे क्रिटिकली ॲनालाइज विचारलं आहे, बट यू हॅव टू ॲनालाइज. सो इन ॲनालिसिस यू हॅव टू राईट आर्टिकल 239मध्ये जे काही सबसेक्शन्स दिलेले आहेत त्या आर्टिकलमध्ये यू हॅव टू चेक द कॉन्स्टिट्यूशन फॉर दॅट. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये जसं दिलेलं आहे, सो दॅट्स वाय ॲज सर सेज की कॉन्स्टिट्यूशन एक प्रकारे पाठ असण्याचा हा एक फायदा आहे की असे जे क्वेश्चन येणार आहेत तिथे तुम्ही डिरेक्टली त्यानुसार पॉईंट्स लिहू शकणार आहेत ॲज गिवन इन द आर्टिकल. सो जसं जसं आर्टिकलमध्ये दिलेलं आहे तसं जसं आपण पॉईंट लिहिणार आहे. सो फर्स्ट इंट्रोडक्शनमध्ये व्हॉट यू कॅन राईट इज द कंटेक्स्ट ऑफ आर्टिकल 239A. आयदर यू कॅन राईट की सध्या जे बिल किंवा जो बिल आलेलं आहे सेंट्रल गव्हर्मेंट जे पास करतं आहे, विच इज बेसिकली चेंजिंग द डेफिनेशन्स की दिल्ली गव्हर्मेंट म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर, इट विल मीन लेफ्टनंट गव्हर्नर. त्याच्यानंतर लोकसभेचे रूल्स ऑफ प्रोसिजर तिथल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला अप्लाय होणार. आणि ऑल्सो मेनी रिस्ट्रिक्शन्स आर बिंग पुट ऑन लेजिस्लेटिव्ह कमिटी फॉर्मेशन जे आहेत. सो ते आयदर तुम्ही असं इंट्रोड्यूस करू शकता, ऑर यू कॅन ऑल्सो इंट्रोड्यूस इन अ वे की 69 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार दिस आर्टिकल वॉज ॲडेड इन ॲडिशन टू आर्टिकल 239BB. आणि मग त्याच्यानी काय काय मग झालेलं आहे पहिले ॲनालिसिसमध्ये, मग तुम्हाला त्या आर्टिकलमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचं एक एक ॲनालिसिस तुम्हाला आधी लिहावं लागणार आहे. देन यू हॅव टू हॅव द क्रिटिकल ॲनालिसिस ऑल्सो. सो पहिला पॉईंट असा आहे की 69 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट, मग त्याच्यानंतर नॅशनल कॅपिटल टेरिटरी अशी फॉर्म झाली जी दिल्लीची होती. आणि तिथे लेफ्टनंट गव्हर्नर विल बी द यू कॅन से जो अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट फॉर गव्हर्नन्स असं तुम्ही म्हणू शकता. सेकंड जो सेक्शन दिलेला सबसेक्शन त्याच्यामध्ये काय आहे की लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तिथे असेल. त्याच्यानंतर द सीट्सचे जे तिथे ज्या सीट्स त्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये असणार आहे, सो त्यांचं कसं टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी कशा असतील, तिथे रिझर्वेशनचं कसं असेल, हे सगळं पार्लिमेंट रेग्युलेट करणार आहे. ओके, सो दॅट इज गिवन इन द पॉईंट सेकंड. मग त्याच्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये जे ॲडिशनली अजून एक गोष्ट सांगायची राहिली तर सेकंड पॉईंटमध्ये जे आर्टिकल आहेत, आर्टिकल 324 to 327 अँड आर्टिकल 329 जे आहेत, जे हे असेच अप्लाय करणार आहेत जसे ते एका दुसऱ्या स्टेटला अप्लाय करतात. सो इन दॅट सेन्स इट इज सिमिलर टू अ स्टेट. आणि आर्टिकल 326 अँड 329 जे आहे, सो जी इथे लेजिस्लेटिव्ह जी बॉडी म्हणलं गेलं आहे आर्टिकल 326 अँड 329मध्ये, तिथे याचा अर्थ पार्लिमेंट असा घ्यायचा हे तिथे दिलेलं आहे. सो दॅट वॉज द सेकंड पॉईंट. आणि हे इतकं स्पेसिफिक लिहिल्याने काय होणार आहे की तुमचा आन्सर दुसऱ्यांपेक्षा जास्त उठून दिसणार आहे. जे आर्टिकल तुम्ही एक्झॅक्टली 324 to 327 लिहिणार आहे अँड आर्टिकल 329 असं जेव्हा सगळं तुम्ही लिहिणार आहे, सो दॅट मेक्स युअर आन्सर अ लॉट बेटर दॅन अदर्स. कारण की या स्पेसिफिक गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग द थर्ड पॉईंट इज अबाउट द कोणत्या ज्या 7th शेड्यूल आहे, तर तिथे स्टेट लिस्टमधलं सगळ्या गोष्टींवर ही जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे इट कॅन मेक लॉज, बट एक्सेप्ट द 1, 2 अँड 18. सो ह्याच्यानुसारच हे एक्सेप्शन आहे. हे एक्सेप्ट अदर ज्या स्टेट लिस्टमधल्या जे काय काय दिलेलं आहे स्टेट लिस्टमध्ये त्याच्यावर लॉ बनवू शकतात. आणि अजून एक जी कंडिशन अशी दिलेली आहे की जर कॉन्ट्राव्हेन्शन होत असेल व्हेन इट कम्स टू द पार्लिमेंटरी लॉ ऑर द लेजिस्लेटिव्ह लॉ, सो पार्लिमेंटरी लॉ प्रिवेल्स. सो दिस इज द कंडिशन गिवन इन द थर्ड पॉईंट. देन देर इज द फोर्थ पॉईंट. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की देर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स टू एड अँड ॲडवाईज द जो LG असणार आहे त्याला एड आणि ॲडवाईस करायसाठी. इन ॲडिशन टू दॅट तिथे एक लिमिट दिलेली आहे 10% ऑफ द टोटल नंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ही काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सची लिमिट दिलेली आहे. इन जनरल जर तुम्ही बघाल तर बाकी स्टेटसाठी 15% आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी सुद्धा. सो इथे
मात्र 10% आहे. आणि जर इथे अजून एक चौथ्या पॉईंटमध्ये अजून एक कंडिशन अशी दिलेली आहे की मिनिस्टर्स आणि लेफ्टनंट गव्हर्नरमध्ये जर डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल तर मॅटर शुड बी रेफर्ड टू द प्रेसिडेंट. ओके, सो दॅट, किंवा असं पण दिलेलं आहे की समजा अर्जंट ॲक्शन रिक्वायर्ड असेल तर लेफ्टनंट गव्हर्नर कॅन टेक दॅट अर्जंट डिसिजन. आणि मग त्याच्यानंतर द 5th पॉईंट इज दिलेला आहे की चीफ मिनिस्टर जो आहे तो प्रेसिडेंट अपॉइंट करतो, नॉट द लेफ्टनंट गव्हर्नर. सो दॅट नीड्स टू बी मेन्शन. त्याच्यानंतरच्या पॉईंटमध्ये कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचा पॉईंट दिलेला आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विल बी कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल फॉर टू द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. आणि त्याच्यानंतर एक जो पॉईंट दिलेला आहे 7वा पॉईंट की जे काही याच्यामधले म्हणजे वरती जे हे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत इन द कॉन्स्टिट्यूशन, तिथे नंतर असा एक पॉईंट दिलेला आहे की याच्यामध्ये काही पण सप्लिमेंट करायचं असेल तर पार्लिमेंट मे बाय लॉ सप्लिमेंट एनिथिंग विच इज नेसेसरी इन द अबोव सेक्शन. सो दॅट इज द 7th पॉईंट गिवन इन आर्टिकल 239A. आणि जस्ट नंतर एक मेन्शन करायसाठी तुम्ही करू शकता की 8वा पॉईंट म्हणून आर्टिकल 239B ऑर्डिनन्स पॉवरबद्दल सांगितलेलं आहे. सो that will also apply to this lieutenant governor, you can say. So that is given as the 8th point. Okay, so मग हे झालं एक ॲनालिसिस स्टेप बाय स्टेप की त्या आर्टिकलमध्ये काय काय दिलेलं आहे त्याचं. मग आता एक क्रिटिकल ॲनालिसिस पण गरजेचं आहे आर्टिकलचं. सो याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की एक प्रकारे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती त्याचा ब्रेकडाऊन होणं खूप पॉसिबल आहे, कारण की डे टू डे इंटरफरन्स शक्य आहे जर तुम्ही करंट अफेअरमध्ये पाहत असाल. सो इन दॅट सेन्स यू कॅन से की इथे खूप फ्रिक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतर आर्टिकल 239A जो 4 सबसेक्शन आहे त्याच्यामध्ये पार्लिमेंटरी सेक्रेटरीचा इश्यू पण खूप चालू आहे. कारण की आपल्याकडे असं आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जो इश्यू आहे, सो दॅट इश्यू इज ऑल्सो गोईंग ऑन राईट नाव. त्याच्यानंतर एक लॉ अँड ऑर्डर इश्यूसुद्धा म्हणतात दिल्लीमध्ये की इवन हॅविंग दिस 239A आर्टिकल स्टील इज नॉट, वी आर नॉट एबल टू एक्झॅक्टली सॉल्व द इश्यूज. आणि कम्युनल इन्सिडन्सेससुद्धा पाहिले गेले आहेत. आणि अजून एक जी सध्या अमेंडमेंटचा प्रयत्न चालू आहे, जो 2021मध्ये जी अमेंडमेंट जी सेंट्रल गव्हर्मेंट आणतं आहे, तर त्याच्यामध्ये इवन गव्हर्मेंटचं डेफिनेशन लेफ्टनंट गव्हर्नरला करतायत आणि एक प्रकारे रिस्ट्रिक्शन आणायचा प्रयत्न आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमधल्या कमिटीजमध्ये. सो अगेन दिस शोज अ लिटिल टेंडन्सी जी की सुप्रीम कोर्टच्या डिसिजनच्या थोडी कॉन्ट्राव्हेन्शनमध्ये जाते असं काही लोकांचं म्हणणं आहे की जस्ट इंटरप्रिटेशन, म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये जी जजमेंट दिली होती when it comes to this article, that the Delhi government is not, it is collectively responsible for the legislative assembly and त्याला just by interpretation we can't ignore the conscience of the constitution. आणि एक प्रकारे मग असं म्हणू शकता तुम्ही की सध्याची जी अमेंडमेंट चालू आहे या आर्टिकलची, तर इथे एक अगेन्स्ट हे फेडरल प्रिन्सिपल्स जाऊ शकतं, असं तुम्ही एक क्रिटिसिझम तिथे मांडू शकता. सो अशा पद्धतीने तुम्हाला या क्वेश्चनमध्ये एक इंट्रोडक्शन लिहिला. मग त्याच्यानंतर तुम्ही जे ॲनालिसिस केला 1 by 1 ऑफ ऑल द सबसेक्शन्स गिवन इन दॅट आर्टिकल, अँड देन यू डिड द क्रिटिकल ॲनालिसिस ऑफ दॅट आर्टिकल, अँड देन यू कॅन हॅव अ कन्क्लुजन अबाउट एक फ्युचर वे फॉरवर्ड, और you can just finish it by saying कि article 239A needs to be looked from a constitutional perspective such that it doesn't go against the federal principles. It promotes cooperative federalism. At the same time, we should also be aware that National Capital Territory is an important territory and it needs some kind of control from the central government. We can't have all the control of it in the local government, which is the Delhi government. So एक प्रकारे अशा टाइपचा एक nuance opinion you can maybe give in the conclusion part. So that was about this question. Thank you for listening.